नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या न्याय व जिव्हाळ्याच्या मागण्याच्या पूर्ततेसाठी मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याच्या अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली. संघटनेचे पदाधिकारी अनिल मानकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आकृती बंदाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करणे, विभागातील सर्व रिक्त पदे पदोन्नतीद्वारे तातडीने भरणे, प्रशासकीय अधिकारी पदांच्या पदोन्नत्या करणे, सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम तयार करणे, पदोन्नतीपूर्व विभागीय परीक्षेची अट रद्द करणे, तसेच परिवहन मंत्र्याच्या निर्देशनानुसार लिपिक संवर्गातील प्रलंबित पदोन्नती आदेश त्वरित पारित करणे या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या म्हणण्यानुसार वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी पदांचे तब्बल 23 पदोन्नती प्रस्ताव मंत्रालय स्तरावर अनेक महिन्यापासून प्रलंबित असून त्यामुळे कर्मचाऱ्याचे आर्थिक, सामाजिक व प्रशासकीय नुकसान होत आहे. तसेच कार्यालय अधीक्षक आणि मोटार वाहन अभियोक्ता पदांसाठी आवश्यक सेवा प्रवेश नियम नसल्यामुळे अनेक पात्र कर्मचारी पदोन्नती व नियुक्तीपासून वंचित राहत आहे. वारंवार पत्रव्यवहार, मागणी पत्रे आणि विनंती पत्रे देऊनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. राज्यभरातील मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या सामूहिक ऐक्याचे दर्शन घडवले असून प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावे अशी मागणी केली आहे. शासनाने अद्यापही सकारात्मक भूमिका घेतली नाही तर 9 जून रोजी राज्यभर एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात येणार असून त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास 16 जून 2026 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संघटनेने दिली. मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. अशाच अपडेटसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. आज मंगळवार दिनांक 2 जून परिवहन विभाग राज्यातील सर्व परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये महाराष्ट्रातल्या आरटीओ विभागात आज निदर्शनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कर्मचाऱ्यांमध्ये भडकत असलेली प्रचंड आग 2 सप्टेंबर 2022ला हा आकृतीबंध मंजूर झाला. तेव्हापासून त्याची अंमलबजावणी नाही. वेगवेगळ्या मार्गाने आम्ही आंदोलने करीत आहे. 3 दिवसाचा लाक्षणिक संप केला. माननीय परिवहन आयुक्त, माननीय परिवहन मंत्री, माननीय मुख्यमंत्री या राज्याचे या सर्वांना निवेदने देऊन आमच्याकडे बघण्याकरता यांना कोणालाही वेळ नाही. त्यामुळे सतत आमचे निदर्शने आणि आंदोलने सुरू असतात. आज संपूर्ण राज्यामध्ये परिवहन विभागात म्हणजे आरटीओ मध्ये हा निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानंतर आम्ही 9 जूनला 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार आहे आणि 16 जून पासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहे. आमच्या आकृतीबंधाच्या मागण्या आहे. आमच्या कनिष्ठ टू वरिष्ठ लिपिकांच्या त्यांना पदोन्नती द्या, वरिष्ठ लिपिकांना कार्यासन अधिकारी म्हणून पदोन्नती द्या आणि जे कार्यालयीन अधीक्षक आहेत त्यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती द्या. ही पदोन्नतीची साखळी निरंतर राबविण्याकरिता कर्मचाऱ्यांमध्ये आज एकजूट होण्यासाठी सर्व कर्मचारी राज्यातले एकत्र आलेले आहे आणि प्रत्येक कार्यालयासमोर ते आज निदर्शने करीत आहे. निदर्शने करण्यामागे शासनाला लक्ष वेधण्याकरिता, शासनाला जाग आणण्याकरिता हा आज आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आमचे टप्प्याटप्प्याने हे कार्यक्रम राहणार आहे. सेवानिवृत्त कर्मचारी होत आहे, त्यांना लाभ मिळत नाही. ते ज्युनियर क्लार्क म्हणून, सिनियर क्लार्क म्हणून ते रिटायर्ड होत आहे, तरी आमच्या विभागाला यत्किंचितही त्यांच्याविषयी सद्भावना नाही आहे, कुठेतरी त्यांच्याविषयी माणुसकी नाही आहे. हे सर्व थांबविण्याकरिता आज कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रचंड असंतोष खदखदत आहे. कारण की त्यांना कुठल्याच पदावर पदोन्नती मिळत नाही आहे. निव्वळ आश्वासित. अरे त्यांचा स्वाभिमान कधी जागेल? जेव्हा तो वरिष्ठ पदावर बसेल तेव्हा त्याला स्वाभिमान वाटेल. त्याच्या घरच्यांना वाटेल की माझा नवरा काय करतो, माझा बाप काय करतो,
मी काय करतो हे समाजात सांगताना त्याला वाटेल की मी वरिष्ठ आहे, मी कार्यालयीन अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालो, मी प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालो, पण या विभागात ज्या पदावर लागले त्याच पदावर सेवानिवृत्त होण्याची जी मालिका सुरू आहे ती निरंतर मालिका आजही सुरू आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खतखतलेला आहे आणि आकृतीबंधानुसार आमच्या सर्व मागण्या शासनाने मान्य कराव्या ही आमची त्यांना नम्र विनंती आहे आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे सेवा प्रवेश नियम तात्काळ मंजूर करावे. असे कोणते सेवा प्रवेश नियम आहे की जे दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसणार आहे आमचा कर्मचारी, हे कळायला मार्ग नाही आहे. कुठले सेवा प्रवेश नियम आहे? मंत्रालयाचे परिवहन आयुक्त 2 मिनिटाच्या अंतरावर, हाकेच्या अंतरावर असलेले हे सेवा प्रवेश नियम यांना 3-3 वर्ष लागतात कसे? हा आता संशोधनाचा आणि एखाद्या युनिव्हर्सिटीने PhDचा घेण्याचा विषय निर्माण झालेला आहे. मित्रांनो, अशी कोणती आहे तुम्हाला की तुम्हाला दिल्लीच्या तख्त्यावर तुम्ही जाणार आहेत? अशा कोणत्या तुमच्या विभागीय परीक्षा आहेत की तुम्ही थेट तुमचं आयुक्त म्हणून प्रमोशन होणार आहे? कळायला मार्ग नाही आहे. असे कुठले सेवा प्रवेश नियम बनवत आहे? अरे किती किमान लोकांना, कर्मचाऱ्यांना तुम्ही धूळफेक करणार आहे, किती त्यांचा अंत बघणार आहे? अरे तो भडकला म्हणजे तुम्हाला बसणे कठीण करून टाकेल. आता तरी सुधरा, नाही तर पुढचे दिवस तुमच्यासाठी फार वाईट येईल. हा निर्वाणीचा इशारा आज आम्ही या सर्वांच्या माध्यमातून देत आहे आणि शासनाला विनंती आहे, आमचा अंत बघू नका, आमच्या मागण्या मान्य करा, आकृतीबंधानुसार आम्हाला पदोन्नतीचे लाभ मिळवून द्या आणि आमचे जे काही सेवा प्रवेश नियम असेल, जे काही तुम्ही विलंब केला असेल तो आता भविष्यात करू नका. जर करत असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल, हा सुद्धा इशारा देत आहे. म्हणून सरते शेवटी तुम्हाला विनंती आहे या पारची की मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांकडे बघा आणि त्यांचे सेवा प्रवेश नियम तात्काळ मंजूर होण्याच्या मार्गावर लावा, ही आम्ही विनंती करीत आहे. जय परिवहन. एकदा